नमस्कार, मी मीनाक्षी राठोड, अर्थात लक्ष्मी निवासमधली तुम्हाला आवडणारी वीणा. आणि खूप छान वाटतंय स्टार मीडिया तुम्ही आलात आमच्यापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय. आमचे 100 एपिसोड पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही खूप काय उत्साहाने ते सगळं साजरा करतोय. तुम्ही बघतच असाल की बाहेर ऑटो रिक्षा रॅली आणि त्यांच्याबरोबर केक कटिंग असा इकडे सोहळा सुरू आहे आणि छान वाटतंय. खूप मजा वाटते हे सगळं अनुभवताना. आणि असेच 1000, 2000, 5000 भाग होऊ देत. तुमचं प्रेम असंच मिळत राहू देत. थँक्यू सो मच. नक्कीच प्रेक्षकांचं प्रेम मिळतच राहणार आहे, कारण प्रेक्षकांची आवडती मालिका लक्ष्मी निवास आहे. सो ताई, काय सांगशील की 100 भाग आज पूर्ण झालेत, ओव्हरऑल प्रवास कसा होता? खूप मजेशीर राहिला आणि खूप म्हणजे काय, माझी सुरुवात तर अशी होती की कॅरेक्टर एकदम पॉझिटिव्ह आहे. मी आधी थोडंसं ग्रे शेड, थोडंसं कॉमिक शेडचं काम केलेलं होतं आणि हे टोटल वेगळं होतं माझ्यासाठी. सो वीणा हे एकदम सुंदर, सालस, समजदार, समंजस अशी वीणा होती आणि मला टेन्शन होतं की मी ते कसं प्ले करेल किंवा ऑडियन्स मला ॲक्सेप्ट करतील की नाही. पण आत्ता मी बघते माझ्या सोशल मीडिया च्या बऱ्याच याच्यात कमेंट येतात की वीणा आम्हाला आवडतीये, अशी वीणा प्रत्येक घरात असायला हवी, असं घर टिकवून ठेवणारी सून असायला हवी. सो असं वाटतंय की ते रिलेट होतंय आणि छान वाटतंय या कॉमेंट्स वाचून. नक्कीच मीनाक्षीताई, तू प्रत्येक तुझं कॅरेक्टर म्हणजे त्या दुसऱ्या मालिकेतील असेल तरी ते गाजवून सोडतेस तू, आणि या मालिकेतील सुद्धा प्रेक्षकांना आवडतंय. सो या मालिकेसाठी स्पेशली अशी वेगळी कॉम्प्लिमेंट मिळाली का की हे कॅरेक्टर असं आहे किंवा स्पेशली भावलंय लोकांना? तेच सांगते, याच महत्त्वाच्या कमेंट्स वाटतात मला की अशी घर जोडून ठेवणारी माणसं आजकाल मिळत नाहीये. तर अशी सून प्रत्येकाला हवीशी स्वप्नातलीच वाटत आली आहे, तर ती अशी प्रत्यक्षात नसते आणि ती साकारता येते, थोडीशी रिलेट होते. त्याचा याचा अर्थ काम त्या रुळावर चाललंय, हळूहळू त्या मार्गाने बरोबर जात आहे. सो ह्याच कॉमेंट्स महत्त्वाच्या वाटतात पुढे काम करत राहायला. बरं, आपला ऑडियन्स म्हणजे आपला सोशल मीडियावरती बऱ्यापैकी कनेक्ट होत असतो, पण घरचा पण आपला ऑडियन्स असतो. सो त्यांचं काय रिॲक्शन आहेत या मालिकेला किंवा या कॅरेक्टरला घेऊन? हो, त्यांची पण अशीच रिॲक्शन असते, कारण मी मुळात तशी नाही आहे जशी वीणा आहे. खूप समजदार, मी समजदार आहे पण थोडीशी रागीट आहे, पटकन रिॲक्ट होणारी आहे. सो वीणा तशी नाही आहे. तर त्यांच्यासाठी पण एक सरप्राईजच होतं की अरे वा, असं वेगळं कॅरेक्टर तुला मिळालं आहे आणि ते जमतंय तुला, करतायत. थोडे काही करेक्शन सांगतात पण छान वाटतं, त्यांनाही छान वाटतं हे सगळं बघताना. नक्कीच लक्ष्मी निवास म्हणजे सगळं घर बांधून ठेवलेलं पूर्ण एक फॅमिली दाखवलेली आहे. Yes. आणि नुकताच मीनाक्षीताई तू सुद्धा घर घेतलेलं आहेस. काय सांगशील त्याबद्दल आणि ती जर्नी कशी होती? कारण मुंबईमध्ये हक्काचं घर असणं आणि मुंबईसारख्या ठिकाणी ते घेणं खूप डिफिकल्ट असतं. खरंच मी आत्तापर्यंत हे कुठे बोलले नाही आहे, पहिल्यांदाच बोलते स्टार मीडियावर. घर खरंच एक स्वप्नवत गोष्टच असते प्रत्येकासाठी. माझं कधीच स्वप्न नव्हतं की माझं मुंबईत घर असावं. मला गावी छान मोठा बंगलो बांधायचा आहे, शेत घ्यायचं आहे, हे माझं स्वप्न होतं. पण आता अर्थात जिथे आपली कर्मभूमी आहे तिथेही आपलं एक स्थान अढळ राहावं, तिथेही आपण टिकून राहावं, यासाठी एक काहीतरी स्थैर्य लागतं. तर मला असं वाटलं की छोटंसं आपण घर घ्यावं, असंही नाही की खूप मोठं घर घ्यायचं आहे. आम्ही छोटंसं छान घर घेतलेलं आहे आणि ते मुंबईत वास्तवाला आम्ही येऊ तेव्हा आपल्या उपयोगात येईल या अर्थाने ते घर घेतलेलं आहे. आणि छान वाटतंय. मुंबईत घर होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे माझ्यासाठी, कैलाससाठी पण. आम्ही कधी असा विचारही केला नव्हता. आम्ही ॲज अ स्टुडंट इथे आलो होतो, मग मुंबईने आम्हाला थांबवलं, इतकं भरभरून दिलं प्रेम. तुम्ही सगळे एवढं प्रेम करताय माझ्या कुटुंबावर, यारावर आणि कैलाशवर. सो ही तुमची नक्कीच एनर्जी आमच्यात पास ऑन झाली. आम्ही काम करत राहिलो आणि तुमच्या आशीर्वादाने आमचं छान छोटंसं घरही झालंय. सो थँक्यू तुम्हाला पण की तुम्ही आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलं. बरं ताई, या मालिकेत एक छोटी बालकलाकार सुद्धा आहे आणि तू सुद्धा याराला घेऊन येत असते या हो. सेटवरती. किती रुळते ती इकडे किंवा तुला शूट करून देते ती? नाही, आत्ता हल्लीच मी इकडे शिफ्ट झाली. आधी मीरा रोडला होते मी. तर येते ती इथे, पण तिला सध्या मेकअप रूम खूप आवडतं. सेटवरती एवढी रुळली नाही आहे, पण मुलं असले, वरद, आनंदी असले की ती खूप छान राहते इथे.
शूट अजून तेवढंसं करू देत नाही, पण रुळते इथे ती. नक्कीच. तू आता सांगितलंस की ती मेकअप रूममध्येच असते आणि कलाकारांना मेकअप खूप इम्पॉर्टंट असतो. आणि कालच कैलासने सुद्धा एक स्टोरी टाकली होती, याराने त्याचा तिचा मेकअप केला होता. हो, ते इथेच बघते ती सगळं. कारण मी कसा मेकअप करते, टचअप करते हे बघूनच ती घरी जाऊन एक्सपेरिमेंट करत असते सगळं. सो मलाही ते बघून काल हसायला आलं, कारण ती इथे बघून ते सगळं अप्लाय करत असते, कैलाशवर ट्राय करत असते. काय वाटतं, कारण आई बाबा या क्षेत्रामध्ये काम करतात, सो असतं ना की आपल्याला जे बघत असतात त्यांना ते आपल्या पावलावरती पावलं ठेवत असतात. सो असे कलागुण दिसतात का तिच्यामध्ये तुला? अर्थात दिसतात, खूप जास्त दिसतात. ती गाणं खूप छान गाते. छान म्हणजे असं अजून काही शिकायला वगैरे मी टाकलं नाही आहे, पण खूप तिच्या लक्षात राहतात गाणी आणि ती गात असते. आम्ही जे गात असतो किंवा कुठलंही गाणं लावलं तर त्यातले शब्द ती पाठ करत असते आणि छान वाटतं मला की तिला ते म्हणजे काय उपजत काही गोष्टी असतात तशा तिच्यात आलेल्या आहेत. पण लेट्स सी, बघूया पुढे काय होईल, माहिती नाही. नक्कीच ताई, 100 भाग पूर्ण झालेले आहेत मालिकेचे. येस. काय वाटतं की चेंजेस स्वतःमध्ये काय झालंय का या मालिकेमध्ये, म्हणजे जेव्हापासून स्टार्ट झाल्यापासून? खूप झाल्यात. खरं तर खूप पॉझिटिव्ह सेट आहे, खूप टीम पॉझिटिव्ह आहे आणि मला असं वाटतं ही जर्नी खूप लांबपर्यंत जाणार आहे. तुमचाही साथ लाभतीये, खूप प्रेम देताय तुम्ही या सिरियलला आणि छान वाटतंय. खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर असल्यामुळे मी पण सतत पॉझिटिव्ह असते, सतत छान छान घराला कसं बांधून ठेवायचं. लक्ष्मी माझी आयडियल आहे, तर तिला बघून मी सगळं वावरत असते. तर आपणही आपल्या आयुष्यात असं वागावं, असे काही गोष्टी लिहून येतात स्क्रिप्टमध्ये ज्या आपल्याला भावतात आणि आपण तसं इम्प्लिमेंट करू पाहतो स्वतःच्या आयुष्यातही. सो असे बरेच छोटे छोटे पण महत्त्वाचे बदल होत राहतात, होत आहेत मीनाक्षीच्या आयुष्यात वीणामुळे. ओके. ताई, नुकतंच आता एक प्रोग्राम पार पडला रिक्षा चालकांना घेऊन सगळं. हो. सो तुझ्या लाईफमध्ये असा काही किस्सा आहे का रिक्षा रिलेटेड, जो शेअर करावा असं तुला वाटतंय? रिक्षा रिलेटेड नाही, रिक्षा रिलेटेड तरी नाही, सॉरी. डायरेक्ट गाडीच घेतली? नाही, मला ॲक्च्युली लोकल प्रवास आणि बस सुरुवातीलाच झेपत नव्हतं मुंबई. कारण छोट्या शहरांमध्ये आपली गाडी काढली, पाहिजे तिथे 10 मिनिटात पोहोचलो अशी सवय होती. सो मी मुंबईत आल्या आल्या टू व्हीलर घेतली होती, जी आजही मी चालवते. 4 व्हीलरमध्ये मी अजूनही कम्फर्ट नाही आहे, मी टू व्हीलरमध्येच कम्फर्ट आहे, कम्फर्ट फील करते. तर मी टू व्हीलर लवर आहे आणि बाईक राईड करायला मला आवडतं. सो असं रिक्षामधनं मी खूप कमी वेळा गेली आहे. बाईक घेतल्यामुळे काय कुठेही बाईकनेच जायचं, त्यामुळे रिक्षाचा तेवढा संबंध नाही आला. नक्कीच. तुझं काम प्रेक्षकांना आवडतंय, पण याच्यामध्ये अजून काही वेगळे चेंजेस होणार आहेत का, किंवा असं काही प्रेक्षकांना सरप्रायझिंगली पाहायला मिळणार आहे का? हो, वीणाच्या भरपूर शेड्स आता हळूहळू बाहेर येऊ लागल्या आहेत. आत्ता मागे काही दिवसांपूर्वी ती संतोषला ठामपणे बोलतीये. आधी कशी सगळ्या गोष्टींना म्हणजे काय समजून घेणारी वीणा होती, पण आता हळूहळू ती बोलू लागली आहे, ती तिचं मत व्यक्त करू लागली आहे. सो असे बरेच शेड पुढे पुढे पाहायला मिळणार आहेत आणि मलाही प्ले करताना ते खूप मजा येते. येणाऱ्या काळात वीणा आणि संतोषचाही एक वेगळा महत्त्वाचा ट्रॅक असणार आहे. सो तेही तुम्ही पाहत राहा. नक्कीच पाहू आणि प्रेक्षकही पाहत राहतील. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना एवढंच सांगेन, तुमच्यामुळे 100 भागांचा टप्पा आम्ही पार करू शकलोय. असेच याचे 1000, 2000, 5000 भाग होऊ देत आणि आमच्यावर असंच सतत प्रेम करत राहा. लक्ष्मी निवासवर प्रेम करत राहा. तुमचं प्रेमच आमच्यासाठी सगळं काही आहे. थँक्यू सो मच.